तर शेतकरी मायबापांनो, क्रांतिबोटेकच्या फॉर्मवरून आम्ही आम बा बहार आल्यानंतर घ्यावयाची काळजी. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आंबा बहार येत असताना सोबतच त्या येणाऱ्या फुलोऱ्याचं रक्षण करण्यासाठी नैसर्गिकदृष्ट्या त्याला पाण्याचं आवरण दिलं जात आहे. आपण बघू शकता, फ्लॉवरिंग स्टिक, ज्याला फुलाची फांदी म्हटलं जातं, त्यास नैसर्गिकदृष्ट्या पानं काय दिलं जातं, कारण येणारं प्रत्येक फूल ते गळू नये, त्याला प्रोटेक्टिव्ह अन्न मिळालं पाहिजेत आणि प्रत्येक फुलाचं रक्षण झालं पाहिजे, यासाठी नैसर्गिकदृष्ट्या त्यास निसर्गता त्यास पानं येतात. आणि पानं येत असल्यामुळे मित्रांनो, आपल्याला त्या येणाऱ्या बारीक पानांचं नियंत्रण करणे गरजेचं आहे. मग नियंत्रण करताना काय करायला पाहिजेत? फर्स्ट, यावर अळीचा इफेक्ट झालाय. आता अळी आल्यामुळे ते कोवळे पानं खाणारच, पण सोबतच कोवळे पानं खात असताना येणाऱ्या फ्लॉवरिंग बर्ड्स ते खातात. त्यामुळे भविष्यात येणारे फुलोरा हा कमकुवत होतोय आणि ते फुलगळ होण्यास कारणीभूत ठरतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पानावर असणारे रोग्स हे सुद्धा आपल्याला नियंत्रित करणे गरजेचे आहेत. सोबतच रस शोषक जे किडी आहेत त्याचं सुद्धा नियंत्रण करणे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. मग हे करत असताना आपल्याला काय करायला पाहिजेत, काय करू नयेत? सगळ्यात महत्त्वाचं, निळे, पिवळे आणि पांढरे कलरचे सापळे, ऑर्गॅनिक, जिथं आपण जैविक कंट्रोल करतो आहे तिथं हे लावणं गरजेचं आहे. मग हे लावत असताना आता ही बघा, बहार आलेला आहे आणि हे सुकलेले आहेत. हे अति थंडीमुळे असा प्रकार होतोय. स्कॉर्चिंग येत आहेत. एक्सेसिव्ह टेम्परेचर कमीत डाऊन होणं हे सुद्धा या बहारावर करपीजणं, करपणं हे सुद्धा कमी टेम्परेचरमुळे होत आहेत. त्यामुळे मित्रांनो, टेम्परेचरचं मेंटेन करणं, दुसरं रस शोषण किडीचं आणि तिसरं महत्त्वाचं अळीचं, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. सोबतच याची जी येणारी पालवी आहे, जे प्रोटेक्टिव्ह आहेत, अन्न तयार करणार आणि त्या बहाराला सप्लाय करणार, ते सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, पाण्याचा ट्रेस झाडाला नकोत बहार येत असताना, कारण त्याच्यामुळे येणारी नवीन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही सुद्धा इफेक्टेड होत आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, आमच्या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही जे जैविक तंत्रज्ञान देतो आहे त्यात आपण शेतकऱ्यांना रिकमेंडेड करतोय की बुरशीजन्य प्रकारासाठी ट्रायकोडर्मा आणि स्पुडोमोनासचा वापर करा. अळीसाठी जर ढगाळ वातावरण असेल तर तुम्ही बिहेरिया बॅसिलिना सारखा गुळामध्ये आंबून त्याचा वापर जर आपण केलाय तर अळीचा कंट्रोल चांगल्या पद्धतीने होतोय. मेटॅरेझियम प्लस सोबतच व्हर्टिसिलियम लिकाणी जर वापरले आपण, तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय मित्रांनो, झाडाचं जे न्यूट्रिएंट बुरशीजन्य जे किडीचा जो प्रादुर्भाव होतोय तो आपण रोखू शकतोय मित्रांनो. त्यामुळे याचा आपण वापर करावा. म्हणजे याच्यात कोणतं रस शोषण करणाऱ्या ज्या किडी येतात, त्यात मावा झालाय, तुडतुडा झालाय, थ्रिप्स झालेत, यांचा आपण फुलकिड्यांचा आपण कंट्रोल करू शकतो. मित्रांनो, ही आज काळाची गरज आहे. जागतिक दर्जाचं उत्पादन घ्यायसाठी आज जगामध्ये ऑर्गॅनिकला खूप मोठी डिमांड आहे आणि शेतकऱ्यांनी स्वतःला स्वयंपूर्णतेकडे न्यावं. झाड जर वयाने मोठं असेल, 10-20 वर्षाचं असेल, तर मोस्टली खेड्यापाड्यामध्ये शेतकरी त्याला खत घालत नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये त्याचे मुळं खोलात जातात, पण त्याला वॉटरचा स्ट्रेस मिळू नये आणि त्यामुळे नुकसान होऊ नये, त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावं आणि झाडाला चांगलं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करावं, ही इच्छा आहे. अधिक काही रोग आल्यास त्वरित आपण संपर्क करा. करपा येतो आहे, रोग आल्यास संपर्क करा. आम्ही पूर्ण टेक्निकल गायडन्स द्यायला तयार आहे. त्यासाठी संपर्क नंबर घ्या 73 50 28 71 11. एकदा क्रांतिबोटेकच्या प्लांटला व्हिजिट करा, तिथे आपणाला सगळं दिसून येईल की क्रांतिबोटेक जागतिक दर्जाचं आहे, विश्वासाचं आहे, हक्काचं आहे आणि
शेतकऱ्यांच्या सहकार्याचं तंत्रज्ञान देणारं एकमेव